मध्ये बघूयात। महायुतीमधील जागा वाटपावर मध्यरात्री दिल्लीत खलबतं झाली आहेत आणि अमित शहा यांच्या उपस्थितीत ही खलबतं झाली आहेत अशी माहिती कळते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे या बैठकीला उपस्थित होते आणि या नेत्यांमध्ये ही महत्त्वाची खलबतं झाली आहेत अशी माहिती कळते। आणि महायुतीमधील जागा वाटपाचा तिढा या सगळ्या महत्त्वाच्या बैठकीमध्ये सुटलाय अशी माहिती सुद्धा समोर येते। अमित शहा यांच्या समोर जागा वाटपावर चर्चा झाली आणि त्याच्यावर शिक्कामोर्तब सुद्धा झालंय अशी माहिती कळते। मुंबईमधून महायुतीच्या या जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर होईल असं म्हटलं जातंय। आपले प्रतिनिधी अजय माने सध्या आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया। अजय, आपण बघतोय आता जागा वाटपाचा या आधीचा फॉर्म्युला वेगळा होता आणि आता अखेर तिढा सुटलाय असं म्हणतोय, तर नेमका आत्ताची बदललेली संख्या कशी असू शकते ही जागा वाटपासंदर्भातली? जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलाय, तिढा सुटलाय असं जरी दिल्लीतून बोललं जाते, पण काल रात्री जी उशिरापर्यंत दिल्लीत बैठक पार पडली, 2.25 तास ही संपूर्ण बैठक रात्री उशिरापर्यंत झाली आणि त्यानंतर हे नेते मंडळ बाहेर पडताना आपल्याला पाहायला मिळाले। यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जागा वाटपाचा तिढा जरी दिल्ली दरबारी सुटला असेल, ज्या वेळेस हे पक्षश्रेष्ठी म्हणजेच भाजपचे महाराष्ट्रातले नेते देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रात परत येतील, अजित पवार राष्ट्रवादीचे नेते हे महाराष्ट्रात परततील आणि एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रात परततील आणि त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी त्यांना त्यांच्या नेते किंवा पदाधिकारी कार्यकर्त्यांसमोर मांडावे लागतील आणि त्यानंतर हे त्यांची जी नेते मंडळी ह्या गोष्टींना मान्यता देणार का हा सर्वात मोठा प्रश्न आहे। कारण की आपण जर पाहिलं तर जी लढत होती त्यात असं म्हटलं जायचं की भाजपला सर्वात जास्त जागा 32 जागा लढणार अशी एकंदरीत चर्चा जी आहे ती भाजपची सुरू होती। तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने 20 जागा मागितल्या, मग 18 जागा मागितल्या आणि सरते शेवटी ते 16 जागांवरही शरणागती पत्करतील अशी ही चर्चा जी आहे ती सुरू होती। पण भाजपकडून त्यांना फक्त 13 जागांचा दुजोरा जो आहे तो देण्यात येतोय, त्यामुळे कुठेतरी एकनाथ शिंदे यांच्या गटात मोठी नाराजगी आहे। जी जागा शिवसेनेची होती ती राष्ट्रवादीच्या वाट्याला येणार म्हणून कालच आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रात एक मोठं नाट्यमय वातावरण घडलं। आढळराव पाटील जे ते राष्ट्रवादीच्या वाटेवर असलेले आपल्याला पाहायला मिळालं। दुसरं आता पुढची गोष्ट म्हणजे राष्ट्रवादी अजित पवारांच्या वाटेला 6 ते 7 जागा येणार किंवा सगळ्यात कमी जागा अजित पवारांकडे येणार। जर अजित पवारांचं नेहमी असं म्हणणं राहिलेलं किंवा राष्ट्रवादीचं असं म्हणणं राहिलेलं आहे की जेवढ्या जागा शिंदे गटाला तेवढ्याच जागा आम्हालाही सुद्धा देण्यात याव्यात महायुतीमध्ये। जर भाजपने सर्वात जास्त जागा लढवल्या तर उरलेल्या जागांमध्ये अर्धा म्हणजे निम्म डिस्कशन होणार का हा महत्त्वाचा मुद्दा असणार आहे। आणि काल रात्री जरी तिढा दिल्लीमध्ये सुटला असेल तरी ज्यावेळेस हे नेते मंडळी त्यांच्या नेत्यांना किंवा मग त्यांच्या पक्षातल्या इतर नेत्यांना या संदर्भातली माहिती देतील, चर्चा घडून आणतील, तेव्हा ह्या नेते मंडळींना हे मान्य असेल का हा महत्त्वाचा प्रश्न असेल। आणि अनेक ठिकाणी स्वयं इच्छुक असणारे उमेदवार आणि ती जागा जर दुसऱ्याच्या वाटेला गेली तर पुन्हा निश्चित आणि या इच्छुकांना सुद्धा जागा प्रत्येक